मित्रांनो, आजची ही गोष्ट ऐकली ना तर रात्रीच्या वेळी कोकणातल्या त्या आडवाटेने किंवा कालोखातून जायची तुमची हिंमतच होणार नाही. ही काय अशीच उठसूट सांगितलेली गोष्ट नाही, तर कोकणातल्या एका कोपऱ्यातल्या गावात घडलेली एक भयानक सत्य घटना आहे. इथं माणसाचं डोकं चालणं थांबताना तिथून अशा काही गोष्टी सुरू होतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. 4 मित्र, अमावस्येची ती काळी कुट्ट रात्र आणि मेलेल्या आत्म्यांची ती जत्रा. आजची ही कालगोष्ट शेवटपर्यंत नीट ऐका, कारण अशी जत्रा कोणाच्याही नशिबात येऊ शकते. साहिल, सुमित, रोहन आणि आर्यन हे चौघेही मुंबईच्या गजबटात वाढलेले. साहिल तसा मूळचा रायगडच्या एका गावचा, पण त्याचं बालपण मुंबईतच गेलं होतं. तब्बल 20-22 वर्षानंतर तो आपल्या वाडवडिलांच्या जुन्या घरी जायला निघाला होता. गावाकडे जाणारा तो रस्ता म्हणजे नुसता चिखल, आजूबाजूला वाळलेली झाडे आणि पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे. साहिल जेव्हा निघत होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला बाजूला नेऊन एक गोष्ट अगदी ठासून सांगितली होती. बघ साहिल, खूप वर्षांनी गावात चाललायस, पण एक गोष्ट लक्षात ठेव. रात्रीच्या वेळी त्या वेशीच्या बाहेर पाऊल टाकू नकोस. वडिलांच्या या बोलण्यावर साहिल फक्त मनातून हसला होता. त्याला वाटलं, आता आपण मोठे झालोय, सुशिक्षित आहोत. या जुन्या काळाच्या अंधश्रद्धावर विश्वास ठेवणं त्याला मूर्खपणाच वाटत होता. तो मुंबईचा राहणारा मुलगा. त्याला वाटलं गावातल्या या भूताखेतांच्या गोष्टी फक्त लोकांना घाबरवण्यासाठी असतात. त्याच्या मनात गावाबद्दल काहीच माहिती नव्हती. गावी पोचल्यावर ते जुनं घर पाहून रोहन आणि सुमित तर खूपच खुश झाले. काय साहिल, काय भारी घर आहे तुझं, इथं कसली भीती, कसलं काय, असं म्हणत रोहनने साहिलची मस्करी केली. साहिलला वाटलं की बाबा उगाच शहरात बसून काळजी करत होते, इथे तर सगळं कसं शांत आणि निवांत आहे. त्यांनी अंगणात चटई टाकून चौघेही मित्र गप्पा मारत बसले होते. वारा सुसाट सुटला होता आणि आजूबाजूला आंब्या काजूच्या बागांचा तो सुहास दरवळत होता. साहिल, रोहन, सुमित आणि आर्यन गप्पांच्या ओघात इतके हरवून गेले होते की वेळ कशी निघून गेली त्यांना समजलंच नाही. रात्रीचे 1:30 वाजले होते. इतका काळोख होता की स्वतःचा हात सुद्धा दिसत नव्हता. पण त्या चौघांनाही या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती की वडिलांनी दिलेला तो इशारा किती भयान होता. कारण आज नेमकी अमावस्या होती, पण शहरातल्या कॅलेंडरमध्ये आणि मोबाईलच्या जगात हरवलेल्या या मित्रांना याचं विसर पडला होता. त्यांना वाटत होतं की ही फक्त एक साधी रात्र आहे, पण काळोखात काहीतरी वेगळंच शिजत होतं, ज्याची त्याने कल्पनाच केली नव्हती. गप्पा सुरू असतानाच अचानक हवेत एक बदल जाणवला. सुसाट सुटलेला वारा एका क्षणात शांत झाला, पण अचानक त्या शांत रात्रीत एक आवाज घुमला. ढम ढम ढम. हा आवाज ढोलाचा होता. सुरुवातीला तो इतका बारीक होता की कोणाला वाटलंच नाही की काही वाजतंय, पण जसा जसा वेळ गेला तसा तो आवाज वाढत गेला. पण विचित्र गोष्ट अशी होती की तो आवाज नेमका कोणत्या दिशेने येतोय हे कोणालाच समजत नव्हतं. कधी तो उजवीकडून आल्यासारखं वाटायचा, तर कधी डावीकडून. रोहन चमकून उठला. अरे ऐकलात का, एवढ्या रात्री गावात हे काय वाजतंय? सुमितने कानोसा घेतला. आवाज तर येतोय, पण कुणीकडून नक्की कळतच नाहीये. साहिलच्या मनात पाल चुकचुकली. वडिलांनी बाहेर जाऊ नकोस असं सांगितलं होतं, पण हा असा आवाज त्याने रात्रीच्या वेळी कधीच ऐकला नव्हता. त्या आवाजाच्या ठोक्यासोबत हवेतले मे महिन्याची उष्णता अचानक गायब झाली आणि चक्क एक विचित्र बोचरा गारवा जाणवू लागला. अरे कदाचित गावात काहीतरी कार्यक्रम असेल, चल ना बघूया, रोहन उत्साहाने म्हणाला. साहिलला भीती वाटत होती, पण मित्रांच्या हट्टापुढे त्याचं काही चालेना. त्या चौघांनाही या गोष्टीची साधी भनकही नव्हती की जो आवाज त्यांना शोधता येत नाहीये तो आवाज प्रत्यक्षात त्यांना शोधत त्यांच्या दिशेने येत होता.
त्याने बॅटरी घेतली आणि तो आवाज नेमका कुठून येतोय हे पाहण्यासाठी त्या काळ्याकट्ट काळोखात पाऊल टाकलं. जसे जसे ते वेशीच्या दिशेने जात होते तसा हवेतल्या जळलेल्या मांसांचा आणि कुबट उत्पत्तीचा वास इतका तीव्र झाला की श्वास घेणं कठीण झालं होतं. वेशीवरच्या त्या उघड्या मैदानात पोचल्यावर त्यांच्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तिथे मशाली पेटल्या होत्या, पण त्यांचा प्रकाश पिवळा नसून भयान लाल होता. मैदानामध्ये शेकडो माणसं नाचत होती, पण ती जिवंत नव्हती. कोणाचं अर्ध शरीर सडलेलं होतं तर कोणाचे हात कोपरापासून उलटे मोडलेले होते. काही जणांच्या माना पूर्णपणे पाठीमागे वळलेल्या होत्या, तरीही ते डोळे उघडून त्या मित्रांकडे बघत होते. सर्वात अंगावर काटा आणणारी गोष्ट म्हणजे त्या शेकडो प्रेतांच्या नाचण्याचा कोणताही आवाज येत नव्हता. आवाज येत होता तो फक्त त्या डोळ्याचा. साहिलने थरथरत्या हाताने टॉर्चचा उजेड टाकला तर त्याला दिसलं की त्या नाचणाऱ्या प्रेतांचे पाय जमिनीला टेकलेलेच नव्हते. ती सगळीजण हवेत तरंगत होती. अचानक तो ढोलाचा आवाज अचानक थांबला. ती मेलेली माणसं जेव्हा कडकड मान वळून त्या चौघांकडे बघू लागली तेव्हा या मित्रांची बोलतीच फुटली नाही. इतका वेळ शहरी बाण्याने अंधश्रद्धा म्हणणारे हे चौघे आता भीतीने थरथरत होते. ते शेकडो प्रेत जेव्हा पाय उडत त्यांच्या दिशेने सरकू लागली तेव्हा मात्र या मित्रांचा धीर सुटला. साहिल ओरडला, "पळा, घराकडे पळा!" त्या काळ्याकट्ट काळोखात झाडाझुडपातून वाट काढत ते साहिलच्या घराच्या दिशेने जीव मुठीत धरून धावू लागले. मागे त्या मेलेल्या पावलांचा सरसर आवाज जवळ येत होता. धावताना कोणाला पत्ता नव्हता. अचानक एका दगडाला ठेच लागून साहिल धक्कन खाली पडला. त्याचे मित्र घाबरलेले असल्याने तसेच पुढे निघून गेले. साहिलने मागे वळून पाहिलं तर ती सगळी त्याच्या अगदी जवळ आली होती. त्या गार हाताने साहिलचे हात पकडले आणि त्याला जमिनीवरून फरफरत त्या काळोखात ओढून नेऊ लागले. साहिलच्या ओरडण्याचा आवाज त्या जंगलात घुमला आणि मग सगळीकडे फक्त भयान अंधार झाला. सकाळी कोवळं ऊन अंगावर पडलं तसा साहिल दचकून जागा झाला. त्याने पाहिलं तर तो आपल्या जुन्या घराच्या अंगणात होता. त्याच चटईवर झोपलेला होता. सुमित आणि रोहन त्याला हलवून उठवत होते. "अरे साहिल, उठ, किती वेळ झोपणार? काय झालं, स्वप्न बघत होतास की काय?" साहिलला दरदरून घाम सुटला होता. त्याने सुटकेचा निश्वास टाकला. "बापरे, काय भयानक स्वप्न होतं ते. आपण वेशीवर गेलो होतो. ती माणसं, ती जत्रा, सगळं किती खरं वाटत होतं." त्याच्या मित्राने त्याची मस्करी केली. "अरे, वडिलांनी जे सांगितलंय ना तेच तुझ्या डोक्यात घोळत होतं, दुसरं काही नाही. चल, चहा घेऊया." साहिल हसत हसत उठायला गेला, पण अचानक त्याचं लक्ष आपल्या हाताकडे गेलं आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या मनगटावर कुणीतरी जोरात ओढल्यासारख्या 5 बोटांचे रक्ताळलेले ताजे ओरखडे उमटले होते. अगदी तसेच जसे त्या रात्री काळोखात कोणीतरी त्याला ओढताना उमटले होते. त्याच्या अंगावर जखमा होत्या. जर ते फक्त स्वप्न होतं तर मग हे ओरखडे कुठून आले? साहिलने वेशीच्या दिशेने पाहिलं. तिथून अजूनही त्या कुबट उत्पत्तीचा वास वाऱ्यासोबत येत होता. साहिलचा थरकाप उडाला. त्याने एक क्षणही विचार न करता आपल्या मित्रांना ओरडून सांगितलं, "गाडी काढा, आपण आत्ताच हे गाव सोडतोय." मित्रांना काहीच समजेना, पण साहिलचा चेहरा दहशतीने पांढरा पडलेला पाहून कोणीच काही बोललं नाही. त्यांनी आपले कपडेही नीट भरता गाडीत टाकले आणि त्याच दिवशी त्या 1 तासातच त्याने गाव सोडलं. मित्रांनो, कधीकधी काही गोष्टी फक्त स्वप्न नसतात, तर ती एक अशी खूण असते जी आयुष्यभर पुसली जात नाही. साहिलने त्या दिवशी गाव तर सोडलं, पण आजही अमावस्येच्या रात्री त्याच्या मनगटावरचे ते ओरखडे रक्ताळतात, ठणकतात आणि त्याला त्या भयानक रात्रीची आठवण करून देतात. तुम्हाला काय वाटतं? साहिल त्या रात्री खरंच घरातून बाहेर पडला होता की त्या अंधारानेच घरात शिरून त्याला ओढलं होतं? आणि ते ओरखडे, ते फक्त जखमा होत्या की अजून काही? यामागे तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट वाचायला मला नक्की आवडेल.
आणि जर तुमच्याकडे अशीच एखादी सत्य आणि भीतीदायक गोष्ट असेल तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या ऑफिशियल ID वर मेल करू शकता. तुमची स्टोरी कालगोष्टी चॅनल लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आजची ही कालगोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही ऐकवा, शेअर करा. अशाच अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टींसाठी कालगोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, रात्री उशिरा घराबाहेर पडताना जपून, कारण तुमच्या पाठीवर कुणाची सावली आहे हे तुम्हालाही ठाऊक नसते.